रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी. खरं तर आज मी तुम्हाला एक खूप चांगला सुंदर असा फ्लॅट दाखवतोय जो लंडन लिव्हिंग टाईपच आहे म्हटलं तरी चालेल. लोढा स्टर्लिंग नावाचं कॉम्प्लेक्स आहे. इथेच खरं तसं बघितलं तर 1266 फुटाचा फ्लॅट आहे आणि त्याचा जर मेंटेनन्सचा विचार आपण केला तर साधारणतः 6,000 रुपये ते 6,000 ते 7,000 रुपये प्रति महिना मेंटेनन्स असणारा फ्लॅट असणार आहे. पण प्रोजेक्ट जे आहे ते स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या गोष्टींनी सजवलेलं आहे. आणि हे जे घर आहे हे साधारणतः 2 ते 3 वर्ष जुनं घर आहे आणि ह्याच याला OC/CC बँक ह्या त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी सगळ्या नीटनेटक्या आहेत आणि आलेल्या आहेत. बँकेकडे कुठेही अप्रोच आपण जरी लावला तर तुम्हाला ते सगळं नीटच मिळेल. आणि राहिलं काय लोकांचा प्रश्न असतो की कोलशेत रोडला पण ट्रॅफिक लागते. खरं तर हा तुम्ही जी ब्रिज बघताय हा ब्रिजचं काम, हा जो रोड आहे हा पुढे मोठा झालेला आहे, पण ह्या ज्या वेळेला ब्रिजचं काम पूर्ण होईल त्यावेळेला हा जो थोडंफार जे कधीतरी ट्रॅफिक लागतं हे ब्रिज कंप्लीट झाल्यानंतर मात्र ते सगळं क्लिअर होईल. फ्लॅट जर तुम्ही बघितला तर खूप सुंदर असा 3 BHK फ्लॅट आहे आणि फ्लॅट तसा बघितलं तर फुल्ली फर्निश पण आहे. हे जे मालक आहेत यांना हे घेतल्यानंतर यांनी सगळं फर्निचर वगैरे सगळं व्यवस्थित करून घेतलं होतं, पण आता त्यांना तो सेल करायचा, कारण की त्यांना इकडनं मुंबई साईडला शिफ्ट व्हायचं आहे. इकडे यांना थोडं जायला यायला त्या पद्धतीनं, कारण त्यांना जायला तिकडं त्या साईडला पाहिजे. तर हा जो फ्लॅट आहे याचं लेआउट कसं आहे ह्याच्यासोबत तुम्हाला खरं तर तसं बोललं तर 2 पोडियम कार पार्किंग मिळतील. सिक्युरिटी वाईज आणि त्या सगळ्या गोष्टींचा जरी विचार केला तर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं इकडं टाईट सिक्युरिटी पण असते. आणि हा जो फ्लॅट आहे ह्याचं जर तुम्ही फेसिंग बघितलं तर तुम्हाला हे नॉर्थ फेसिंगचं घर आहे. बाहेर जाताना तुम्हाला नॉर्थ असेल, म्हणजे बाहेर गेल्यानंतर नॉर्थ आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर हे साऊथ आहे. एका फ्लोअरला जर तुम्ही बघितलं तर इथे 3-4 फ्लॅट आहेत. त्या साईडला काही फ्लॅट आहेत, ह्या साईडला काही फ्लॅट आहेत. तर ह्या फ्लॅटमध्ये ज्यावेळेला आपण एंट्री करणार आहोत त्यावेळेला आपण आतमध्ये जातो, तुम्हाला एवढा मोठा असा स्पेस इकडे मिळतो. अधिक जर तुम्ही पाठीमागच्या साईडला बघितलं तर तुम्हाला प्रॉपर इथे खूप मोठं शू रॅकसाठी पण जागा ऑलरेडी तयार केलेली आहे, जे तुम्ही इथं सगळं पद्धतशीर तुमच्या पद्धतीनं ठेवू शकता. या बाहेर ठेवण्याच्या ऐवजी आतमध्ये ठेवलं तरी चालेल. इंटेरियर फॉल सेलिंग ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांना राहायचं म्हणून त्या हिशोबाने त्यांनी ते सगळं केलं होतं. लहान मुलगा आहे त्याच्यामुळं घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पण काही काही आहेत. तर हे जर तुम्ही इथं आलात तर बघा तुम्ही असं खूप मोठा असं तुम्हाला हॉल असं तुम्हाला जाणवतो, जी खूप मोठा आहे. ह्या साईडला आलं तर त्यांनी इकडे मस्तपैकी असं डेकोरेशनसाठी हे ठेवलेलं आहे. अधिक जर आपण ह्या साईडला जरी आपण आलो तर इथं तुम्हाला चांगल्या पद्धतीचं फर्निचर त्यांनी करून सुंदर असं सजून ह्या आतून त्यांचा पूर्णपणे हॉल आहे. आणि ह्याची प्रशस्त आणि चांगली मोठी बाल्कनी, जी खरं तुम्ही बघितलं तर वापरात येईल अशा पद्धतीची ही तुम्हाला बाल्कनी मिळते. आणि इकडे समोर वगैरे बिल्डिंग आहेत, पण अशा पद्धतीची ही तुमची सुंदर आणि अशी चांगली बाल्कनी तुम्हाला ह्या घरामध्ये मिळते. विशेष म्हणजे मग ह्याच्यात काय केलेलं आहे की बटरफ्लाय टाईप केलेलं आहे. ह्या साईडला 1 बेडरूम अधिक 2 बेडरूम त्या साईडला असतील. मग हॉलमध्ये ज्यावेळेला तुम्ही इकडे येणार त्यावेळेला तुम्हाला ह्या साईडला जर आलं तर गेस्ट बेडरूम असं मस्तपैकी बनवलेलं आहे, जे खूप मोठं आणि खूप सुंदर. जरी बेडची साईज जरी तुम्ही बघितली तर 6x6चा हा बेड आहे. अधिक ह्या साईडला तुम्हाला वॉलड्रॉप बनवलेला आहे. वरती स्टोरेजसाठी जागा आहे. प्लस जर तुम्ही वरती जरी बघितलं तर बघा फॅन वगैरे ह्या सगळं मस्त डेकोरेशन त्यांनी फॉल सिलिंग वगैरे करून मस्तपैकी. आणि परत अधिक ह्या साईडला बसण्यासाठी पण प्रशस्त आणि मोठी जागाही तुम्हाला ह्या साईडला मिळते. प्लस वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला हे असं मोठं आणि प्रशस्त ह्या बेडरूममध्ये मिळतं. मग जेव्हा आपण ह्या बेडरूममधनं बाहेर जाणार आहोत त्यावेळेला तुम्ही वरती बघा, यांनी फॉल सिलिंगच्या हॉलमध्ये पण चांगल्या पद्धतीनं काम केलं आहे. ह्या साईडला त्यांनी डेकोरेशनसाठी जे आहे, जे फिक्स आहे हे फिक्स असं तसंच राहणार आहे. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही इकडे आलात ते असं मस्त मोठं प्रशस्त असं मॉड्युलर असणारं तुम्हाला किचन जाणवतं. वरती पण स्टोरेजसाठी त्यांनी ऑलरेडी जागा ठेवलेली आहे. आणि अधिक ह्या साईडला जर आपण बघितलं तर इथे ड्राय बाल्कनीचा स्पेस आहे, जो ह्या साईडला पण स्टोरेज देतो. ह्या साईडला पण मशीन ठेवलेली आहे. इथे पण तुम्हाला ऊन वगैरे पण तुमच्या घरामध्ये चांगलं पद्धतशीर कपडे वाळवण्यासाठी नक्की मिळते. इकडे पण तुम्ही वरती बघू शकता स्टोरेज वगैरे पण किती सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं बनवलेलं आहे. आणि मग ज्या वेळेला आपण पुढे येणार आहोत त्यावेळेला ह्या साईडला त्यांनी भगवंताच्या पूजेसाठी असं मस्तपैकी मंदिर बनवलेलं आहे, जे ह्या साईडला त्यांनी असं मंदिरासाठी जागा ठेवलेली आहे. आणि नंतर आपण ज्या वेळेला मग इकडे येणार आहोत त्यावेळेला हे चिल्ड्रनचं म्हणा किंवा कॉमन बेडरूम आहे, जे ते पण प्रशस्त 6x7चा हा तुमचा बेड आहे. अधिक वरती पण त्यांनी फॉल सिलिंग, AC ह्या सगळ्या गोष्टी आहे अशा सोडून जाणार आहे. उन्हाचं जर बघितलं तुम्ही तर बघा तुमच्या बेडरूममध्ये किती ऊन आता हे येतं आहे. हे असं ऊन तुमच्या घरामध्ये येतं. अधिक तुम्हाला इथे मस्त असं कपाट
जे स्टोरेजसाठी तुम्हाला दिलं गेलेलं आहे. अशा पद्धतीचा हा खूप सुंदर असा 3 BHK फ्लॅट आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण जर पुढे आलो तर तुम्हाला कॉमन बाथरूम असं मिळतं, ते पण खूप मोठं, प्रशस्त आणि चांगले बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट. ह्या साईडला तुम्हाला असं मोठं 2 साईडला मस्तपैकी वापरायला मिळेल असं एवढं मोठं बाथरूम तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये आहे. अशा पद्धतीचा हा होता. आणि आता शेवटचा तुमचा खूप मोठा असणारा बेडरूम आहे. त्या बेडरूमला बघा, हे असं कपाट त्यांनी इथून जे घेतलंय ते इथपर्यंत कपाट, अधिक ह्या साईडला जर आलं तर स्वतःचा TV, परत इथं स्टोरेज, अधिक हे जे ऊन आहे बघा, तुमच्या घरामध्ये प्रॉपरली ऊन येते. बेडरूम पण त्यांनी सजवताना खूप चांगल्या पद्धतीने 7x7चा हा बेडरूम सजवलेला आहे. वरती फॉल सिलिंग, AC, त्या सगळ्या गोष्टींचं त्यांनी व्यवस्थित डेकोरेशन करून ठेवलेलं आहे. आणि हा फुल्ली फर्निशच त्यांना खरं द्यायचा आहे. याच्यामध्ये परत इथे जागा बघा, ही जागा आहे. अधिक इकडे आलं तर लॉन्ड्री बॅग किंवा ह्यासाठी परत इथे वॉकिंग वॉलड्रॉप वगैरे हे सगळं त्यांनी इथं मस्तपैकी सेट करून ठेवलेलं आहे. आणि परत इकडे जर आपण आलो तर इथे मोठं असं बाथरूम आहे, वॉशरूम आहे, टॉयलेट आहे आणि बाथ टब एवढा मोठा ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला मिळणार आहे. खरं हा 3 BHK फ्लॅट आहे. गार्डन फेसिंगचा आतले साईडचा नाही, बाहेर फेसिंगचा फ्लॅट आहे. आणि लोडा स्टर्लिंग हे खरं तसं बघितलं तर चांगलं नावाजलेलं आणि इथं राहणारे जे लोक आहेत ते चांगल्या लेवलचे लोक पण इथेच राहतात. अशा पद्धतीचा हा 3 BHK फ्लॅट आहे. ह्या मालकांनी आपल्याला सांगितलं की साबळेजी हा फ्लॅट आपल्याला विकायचा आहे आणि विकून त्यांना इकडनं मुंबईला जायचं आहे, कारण त्यांच्या मिसेसला म्हणा किंवा त्या सगळ्या लोकांना थोडासा जाण्या येण्यासाठी त्रास होतो. त्याच्यामुळे त्यांनी हा विकण्याचा विचार केलेला आहे. मला असं वाटतं हा जो फ्लॅट आहे जर तुम्हाला बघायचा असेल तर मी हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवू शकतो. खूप सुंदर आणि चांगला हा फ्लॅट बनवलेला आहे. ज्यांना फुल्ली डनअप फ्लॅट पाहिजे असेल त्यांच्यासाठीही हा ऑप्शन खूप चांगला असू शकतो. कारण की ह्याच्यात आल्यानंतर काहीच करायची गरज नाही आहे. जे सामान घेऊन जाता येईल ते घेऊन जातील, जे सोडायचं ते सगळं बऱ्याचपैकी सामान सोडणारच आहेत. ज्यांना नॉर्थ फेसिंगचं घर पाहिजे आणि मोठा परिवार आहे आणि सगळ्या स्विमिंग पूल, क्लब हाऊस, ज्या सगळ्या ॲम्युनिटीज वापरणारे मंडळी आहेत त्यांचे मंदिर वगैरे पण ह्या सगळ्या कॉम्प्लेक्समध्ये उपलब्ध आहे. ठाणा स्टेशनपासून जरी विचार केला तर साधारणतः 5.5 ते 6 किलोमीटर अंतरावरती ह्या फ्लॅटचं लोकेशन आहे, ढोकळे कोलशेत साईडला. तर ह्या फ्लॅटची किंमत सांगताना आपण ह्या मालकाने 3,05,00,000 रुपये आपल्याला सांगितलेली आहे. त्या 3,05,00,000मध्ये ते कमी करण्याची त्यांची मानसिकता 100% आहे. जर हा फ्लॅट तुम्हाला कोणाला बघायचा असेल तर मला सांगा, यांना पण थोडीशी घाई आहे जाण्यासाठी. जर हा फ्लॅट बघायचा असेल तर आपण समोर बसलो तर चांगल्यात चांगला रेट कमी करण्याचाही प्रयत्न करू शकतो. आमचे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात ते नक्की आम्हाला कळवा, कारण की आम्ही पण रोज कोणाच्या तरी दारावरती जाऊन खटखट करतो आणि बाबा तुमचा फ्लॅट आहे मग दाखवायचा आहे. कधी काही गोष्टी ऐकायला मिळतात, भाडेकरू असतो, काही ऐकवतो, वॉचमॅन काहीतरी ऐकवतो, पण तेवढ्यातनं पण आम्ही पाठीमागं काही येत नाही. आम्हाला असं वाटते पुढंच जाऊन लोकांसमोर आम्हाला हे सगळ्या गोष्टी दाखवत राहाव्यात, जेणेकरून तुम्हालाही निर्णय घ्यायला. पाणी वगैरे पण इकडे सगळं कंटिन्यू आहे. पाण्याच्याबद्दलही तुम्ही निश्चिंत राहा. आमचे फ्लॅट आपल्याला कसे वाटत आहेत ते नक्की कळवा. आम्हाला सबस्क्रायबर्स करा, म्हणजे आमचा पण उत्साह काम करण्यासाठी वाढेल. म्हणून तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.